आज बाजारातून आणली होते हे पापलेट आणि बोंबील। आता छोटे छोटे मासे हे पापलेट मी घेतले होते रस्स्यासाठी, कारण रस्स्यातले पापलेट मला आवडतात, पण मुलांना फ्रायच आवडतात म्हणून बोंबीलसुद्धा घेतले। आता पापलेट बरोबर ओला जवळा होता छान सफेद फडफडीत, तर तोही घेतला। आणि घरी आल्या आल्या एक काम असतं, ते मासे स्वच्छ धुवून ते मस्तपैकी कोकमच्या आगळमध्ये आणि मसाला मीठ हळद यामध्ये मस्त मॅरिनेट करून ठेवायचं। एका साईडला माझा ओला जवळा झाला होता, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। आता मॅरिनेटसाठी हळद वापरणं हे अनिवार्य आहे, कारण हळदीचे तुम्हाला उपयोग माहितीच आहेत। तर माशांना मस्तपैकी मसाला हळद लावलं की मस्त असं छान वाटतं। आता वाटण्यासाठी कोथिंबीर अद्रक आणि लसूण असं घेतलं, हिरवी मिरची घेतली आणि ह्याचं बारीक वाटण करून घेतलं। आता हे दोन्ही ह्यासाठी यूज करणार आहे, म्हणजे माशांना लावायला हिरवं वाटण यूज करणार आहे आणि रस्स्यासाठी सुद्धा। आता याची छान फाईन पेस्ट झाल्यावरती पुन्हा ती माशांना लावली। आता तुम्हाला जर नुसते मसाला फ्राय करायचा असेल तर ही पेस्ट जरा जास्त लावून लाल मसाल्यामध्ये परतवून घेऊ शकता, म्हणजे फ्राय करू शकता पॅनमध्ये। पण तुम्हाला माहितीच आहे, माझ्या मुलांना रवा लावलेले कुरकुरीत मासे लागतात, त्यामुळे मला तांदळाचं पीठ आणि रवा लावावाच लागतो। आता मी ह्याच्यावरती आहेत ना अख्खे लसूण टाकलेत आणि कढीपत्ता टाकले। आता हे नंतर तव्यावरती फ्राय झाले ना आणि लसूण कुरकुरीत झाले ना, तर माशाबरोबर नुसते असे खायला खूप छान लागतात। तुम्हीही ट्राय करा, कारण हे तळलेले लसूण मस्त एकदम फ्लेवर येतो, मासा आणि तळलेले लसूण, कारण ते थोड्या वेळाने त्याला सगळा पूर्ण फ्लेवर येतो लाल मसाल्याचा माशांचा, आणि तो छान यमी लागतो। आता एका गॅसवरती मी मासे ठेवले आहेत आणि एकामध्ये कढई ठेवली। मला वाटलं तेल गरम झालं म्हणून मी कढीपत्ता टाकला, कारण शूट करताना ना अंदाजच येत नाही। मग तेल गरम झाल्यानंतर कांदा आणि मसाला टाकला। आता हे छान असं परतून घ्यायचं आणि मग हे पापलेट टाकायचे। छोटे छोटे 2च पापलेट टाकले, कारण मुलं खात नाहीत आणि मला ह्याची कांजी म्हणजे ह्याची ग्रेव्ही ना फार आवडते। आता हिरव्या वाटणाची ही ग्रेव्ही मस्त गरम पाणी टाकून करायची आणि वरती चिंचेचं पाणीही टाकायचं। जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर तांदळाची पेस्ट टाकू शकता, पण मला ही नुसती हिरव्या वाटणाची मस्त असं बॉईल आला की छान असा फ्लेवर येतो, पापलेटचा पूर्ण फ्लेवर या रस्स्यामध्ये येतो आणि छान असं सूपसारखं लागतं। आणि भातावरती हे पातळ सार चिंचेचं आंबट तिखट छान यमी लागतं। एका साईडला माझं इथे मुलासाठी चिकनही झालेलं आहे। तर असा होता माझा स्वयंपाक। चलो बाय, पुन्हा भेटू नव्याने। चलो बाय बाय बाय।